महाराष्ट्र सरकारने 2026-27 जवळपास 7.69 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या बजेटमध्ये शेतकरी, महिला, वीज, पाणी, रस्ते, मेट्रो आणि उद्योग यासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. पण नेमकं कोणत्या योजनेसाठी किती पैसे दिले आहेत हे आपण पुढे जाणूया. या बजेटमध्ये सर्वात मोठा निर्णय म्हणजे शेतकरी कर्जमाफी. सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांचे पीक कर्ज माफ केले जाईल. जे शेतकरी वेळेवर कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहन दिले जाईल. अंदाजे 28 लाख शेतकरी या योजनेचा फायदा घेऊ शकतात. यामुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना दिलासा मिळू शकतो. शेती करताना वीज हा मोठा खर्च असतो. म्हणून सरकारने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू ठेवली आहे. या योजनेसाठी सरकारने सुमारे 20 ते 23 कोटी रुपये ठेवले आहेत. 7.5 HP पर्यंत शेती पंपासाठी वीज पूर्णपणे मोफत. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होणार आहे. या बजेटमध्ये सौर ऊर्जा वाढवण्यावरही भर दिला आहे. सरकारची योजना आहे 16,000 मेगावॅट सौर ऊर्जा तयार करणे. घरांवर सोलार बसवण्यासाठी 3,200 कोटी रुपयांची मदत. यामुळे वीज बिल कमी होईल, पर्यावरण सुरक्षित. या बजेटमध्ये मेट्रो प्रकल्पांनाही मदत देण्यात आली आहे. विशेषतः मुंबई ते पुणे येथे मेट्रो नेटवर्क वाढवण्यावर भर दिला आहे. मुंबईच्या अनेक मेट्रो लाईन्स पूर्ण करण्यासाठी निधी दिला आहे. पुणे मेट्रोच्या पुढील टप्प्यासाठी मदत. भविष्यात इतर शहरांमध्ये मेट्रो वाढवण्याचा विचार. यामुळे ट्रॅफिक कमी होईल, प्रवास जलद गतीने होईल. राज्याच्या विकासासाठी रस्ते खूप महत्त्वाचे असतात, म्हणून सरकारने काही मोठे प्रकल्प जाहीर केले आहेत. शिरूर ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे. एकूण खर्च 14,886 कोटी रुपये. लांबी 192 किमी. हा रस्ता उद्योग आणि व्यापारासाठी खूप उपयोगी ठरेल. पुणे ते लोणावळा रेल्वे प्रकल्प. या प्रकल्पासाठी 5,100 कोटी रुपये. यामुळे प्रवास जलद गतीने आणि सोपा होईल. महाराष्ट्रात अनेक भागात पाण्याच्या समस्या आहेत, म्हणून सरकारने एक मोठा प्रकल्प जाहीर केला आहे. वैगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्प. एकूण खर्च 94,968 कोटी रुपये. या प्रकल्पामुळे शेतीला पाणी मिळेल, दुष्काळी भागांना मदत होईल. तसंच पूर नियंत्रण प्रकल्प 2,240 कोटी रुपये खर्च. यामुळे पुराचा धोका कमी होईल. महिलांसाठी या बजेटमध्ये मोठ्या योजना आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू ठेवण्याचा विचार केला आहे. या योजनेत महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. लाखो महिलांना फायदा होत आहे. तसंच सरकारने लखपती दीदी योजना वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारचं लक्ष्य 25 लाख महिला उद्योजक तयार करणे आहे. तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. जुनी वाहनं वापरणाऱ्यांवर ग्रीन टॅक्स वाढवण्यात आला आहे. उदाहरणार्थ 2 चाकीसाठी 2,000 ते 4,000 रुपये, पेट्रोल कारसाठी 3,000 ते 6,000 रुपये, डिझेल कारसाठी 3,500 ते 7,000 रुपये. यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. तर हा होता महाराष्ट्राचा 2026-27चा अर्थसंकल्प. तुमच्या मते हा बजेट राज्यासाठी चांगला आहे का? कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा.